कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात मतदान होत आहे। 265 चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याची माहिती चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी 1,34,883 इतके पुरुष मतदार व 1,41,183 इतके स्त्री मतदार असून एकूण मतदारांची संख्या 2,76,066 इतकी आहे। ही मतदान प्रक्रिया कशी असणार आहे याची पूर्ण माहिती बघूयात। 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक होत आहे। त्याची संपूर्ण तयारी या मतदारसंघात झालेली आहे। या मतदारसंघामध्ये 336 केंद्रे आहेत। ही 2 तालुक्यामध्ये आहेत। चिपळूण तालुक्यामध्ये 170 केंद्र आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 166 केंद्र आहेत। या 170 केंद्रापैकी चिपळूणमधील 119 केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे मतदानाची प्रक्रिया ही पाहिली जाणार आहे। त्यासोबतच संगमेश्वर तालुक्यातील 49 केंद्रावर वेबकास्टिंग असणार आहे। ही सर्व केंद्रे 46 सेक्टर ऑफिसद्वारे नियंत्रित केली जाणार आहेत। या 336 केंद्रावरची जी मतदार संख्या आहे ती टोटल 2,76,066 इतकी मतदार संख्या आहे। त्यापैकी पुरुष आहेत 1,34,883 आणि स्त्रिया आहेत 1,41,183। यापैकी जे 9 मतदार आहेत जे 18 ते 19 वयोगटात ज्यांनी या पहिल्यांदाच या वर्षी ते मतदान करत आहेत त्यांची संख्या आहे 5,017। म्हणजे ही 5,017 म्हणजे 1.83 इतकी टक्केवारी 18 ते 19 वयोगटाचे आहे। त्यासोबतच आपली जी केंद्र आहेत ती 276 लोकेशनला असणार आहेत। त्यापैकी पाग चिपळूण या ठिकाणी 4 केंद्र आहेत एकाच ठिकाणी, तर खिरडी या ठिकाणी 5 केंद्र आहेत। या टोटल प्रक्रियेमध्ये आतापर्यंत जी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली याच्यामध्ये होम वोटिंगद्वारे आपल्याकडे जी मागणी आली होती ती 835 मतदारांची आली होती। त्या 835 मतदारांपैकी 786 मतदारांचं होम वोटिंग घेण्यात आलेलं आहे आणि होम वोटिंगची प्रक्रिया 17 तारखेपर्यंत होती ती संपलेली आहे। या पद्धतीने त्यासोबत जे पोस्टल वोटिंग सुरू आहे, जे दुसऱ्या ट्रेनिंग प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचं होतं त्यावेळी 12-13 तारखेला होतं। त्यासोबत फॅसिलिटेशन सेंटरवर आत्ताही मतदान सुरू आहे पोस्टलचं आणि उद्याही 2 पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर असणार आहे। जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांचे पोस्टल वोटिंग उद्या, आज आणि उद्या हे घेण्यात येणार आहे। या सर्व 336 केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था याच्यासाठी 336 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 336 होमगार्डची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि या माध्यमातून मी सगळ्यांनाच आवाहन करेल की एक आपण सर्व चिपळूण 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघातील जे काही मतदार आहेत त्यांनी मॅक्झिमम संख्येमध्ये वोटिंग करावं आणि आपला मतदानाचा जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा उपयोग करावा आणि मतदानाची टक्केवारी वाढेल आणि याची दक्षता घ्यावी।